जसजशा निवडणुका जवळ येत आहे तसं पक्षांच्या लढती आणखीनच रंजक होत चालल्या। इथे कधी काय होईल सांगताच येणार नाही। वातावरण इतकं तापलंय की जे पक्ष दुसऱ्या पक्षाच्या मदतीसाठी युती करून एकत्र आलेत तेच पक्ष आता आपल्या मित्र पक्षाला अडचणी निर्माण करू लागले। असाच हाय व्होल्टेज ड्रामा सध्या मुंबईत काँग्रेस सोबत घडताना दिसतोय। वंचितच्या एका गॅस सिलेंडर चिन्हामुळे काँग्रेसच्या मतांचं आता विभाजन होणार असल्याचं समजतंय आणि त्यात भर म्हणजे ऐनवेळी वंचितने काँग्रेसला 21 जागा परत केल्या असल्यामुळे त्याचा फायदा आता भाजपला होणार असल्याचं समजतंय। परिणामी या दोन्ही गोष्टींमुळे काँग्रेस पक्ष तुर्तास अडचणीत आल्याचं दिसतंय। आता ते कसं सुरू असलेला हा हाय व्होल्टेज ड्रामा नेमका आहे तरी काय याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आधीच 16 जागांवर उमेदवार मिळाले नसल्याने अडचणीत सापडलेल्या काँग्रेस वंचित आघाडीला आता आणखीन एका अडचणीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे। कारण काय तर निवडणूक आयोगाने वंचित पक्षाला दिलेलं गॅस सिलेंडर हे चिन्ह आता अपक्ष उमेदवारांनाही मिळणार असल्याची माहिती आहे। खरं तर ज्या प्रभागात वंचितचा उमेदवार नाहीये आणि अपक्ष उमेदवाराने गॅस सिलेंडर चिन्हाची मागणी केली आहे अशा उमेदवारांना ते चिन्ह दिलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्याही मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे। खरं तर उमेदवारी अर्ज दाखल करताना वंचित कडून यावेळी इतर उमेदवारांना चिन्ह देण्यासाठीची योजना गोठवण्याची मागणी करणं अपेक्षित होतं। मात्र वंचितने तशी मागणी न केल्याने निवडणूक आयोग आता अपक्ष उमेदवारांनाही गॅस सिलेंडर हे चिन्ह देऊ शकतात। विशेष म्हणजे काही अपक्ष उमेदवारांनी गॅस या चिन्हाची मागणी देखील केली आहे आणि त्यानुसार निवडणूक आयोग त्यांना ते चिन्ह देण्याची शक्यता आहे। परिणामी याचा फटका कुठे ना कुठे वंचित आणि काँग्रेसच्या आघाडीला नक्कीच बसणार आहे असं चित्र आहे। आणि या सगळ्यात वंचितमुळे काँग्रेसच्या अडचणीत आणखीन एक भर पडली आहे, ती म्हणजे काँग्रेसने वंचितला ज्या 62 जागा दिल्या आहेत त्यातल्या वंचितने 21 जागा ऐनवेळी काँग्रेसला परत केल्या। एवढंच नाही तर वंचितला सोडलेल्या या जागांवर काँग्रेसनं त्यांच्या पर्यायी उमेदवारांना एबी फॉर्मही दिले नव्हते। त्यामुळे या जागांचं समीकरण कसं बसवायचं असा प्रश्न काँग्रेस समोर येऊन ठाकलाय। दुसरीकडे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी मात्र यातही काळबेरं असल्याचा संशय व्यक्त केलाय। ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार होते त्याच 16 ठिकाणी वंचितने बरोबर अर्ज भरला नाहीये असा दावा करत शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी भलतेच संकेत दिले। एवढाच नाही तर काँग्रेसनेच वंचितला अनेकदा भाजपची बी टीम म्हणून हिणवलं होतं। त्यामुळे काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची आघाडी होईल का याबाबत अनेकांना शंका होती। पण 2 दशकांनंतर हे दोन्ही घटक एकत्र आले, मुस्लिम दलित मतं एकत्र झाली तर अर्थातच भाजपला याचा फटका बसणार होता। मात्र या 16 जागा वंचितने अचानक परत केल्या त्यामुळे त्या जागांवर आता ना काँग्रेसचा उमेदवार उभा राहू शकलाय ना वंचितचा। आता त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। पण असं होऊ नये म्हणून काँग्रेसने वेगळीच रणनीती आखली असल्याचं काही माध्यमांचं म्हणणं आहे। सरकारनामाच्या वेब आर्टिकलनुसार काँग्रेस याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असून त्या 16 जागांवर ठाकरे बंधूंना पाठिंब्याचा निर्णय घेण्यात येणार आहे असं म्हटलं जात आहे। काँग्रेस ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना या ठिकाणी पाठिंबा देणार असल्याचं या वृत्तात म्हटलं गेलंय। तसेच काँग्रेसच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे। दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड तसेच अंधेरी, वांद्रे, सायन, कुर्ला, मानखुर्द या ठिकाणी काँग्रेसची पारंपरिक मतं आहेत। मात्र या जागा काँग्रेसने वंचितला सोडल्या, मात्र वंचितने त्या जागा परत केल्या। त्यामुळे काँग्रेसने थेट आता या 16 जागांवर ठाकरेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा। भाजप उमेदवाराला फायदा होऊ नये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा मेसेज जाऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। शेवटी काय 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल लागणार आहेत आणि या सगळ्यात वंचितचं चिन्ह अपक्षांना मिळाल्याने काँग्रेस वंचित आघाडीच्या मतांचं नुकसान होऊ शकतंय। त्यात वंचितने 16 जागा परत केल्यामुळे त्याचा वेगळा फटका काँग्रेसला बसू शकतो। त्यामुळे आता पुढे काय होणार हे बघणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।
तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.